आज आपण अकलूज नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 10 या ठिकाणी आलो आहोत। शिवसेनेचे अधिकृत उमेदवार किरण उर्फ बाबा गायकवाड यांच्या या प्रभागामध्ये यांच्या मतदारामध्ये आपण या ठिकाणी आहोत। इथली वास्तव परिस्थिती आज आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून इथल्या जनतेला, इथल्या नगर परिषदेला, या इथल्या अधिकाऱ्यांना आपण दाखवण्याचा प्रयत्न या मीडियाच्या माध्यमातून करत आहोत। काय अडचण आहे, त्या काय समस्या आहेत तुमच्या? आमच्याकडे घाण आहे, मरणाची गटर नाही, इकडं बाथरूम नाही, पाण्याची सोय नाही। समस्या किंवा काय अडचण आहे या ठिकाणी? काही तर रस्ता नाही व्यवस्थित, संडास बाथरूम नाहीत, गटरीची सोय, पाणी असं रस्त्याला जाते सगळं। सगळे निसतील डास, मच्छर, लेकरं बाळ सगळे आजारी पडतात तिथं। म्हणजे व्यवस्थित नाही, चांगलंच नाही। ह्या अख्ख्या एवढ्या गल्लीत तसं केलंय, बाकी सगळीकडे चांगलं आहे व्यवस्थित। इथली तक्रार संबंधितांना कुणाला सांगितली का? आता बऱ्याच जणाला सांगितली, होय 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 करतो, होय करतोच म्हणते ते। मग आता आम्ही नाव सांगू शकत नाही, पण सगळ्यांना तक्रार सांगितली आम्ही। पाणी वेळेवर येतं का तुम्हाला? पाणी देखील वेळेवर येत नाही। किती दिवसातून येते पाणी? आता तर दौंडीत दिली बघा, आता कधी आलेलं, मंगळवारी पाणी आलेलं, उद्या येणार आहे मग सांगितलं। आता तुमच्या पाण्याची सोय कशी आहे, स्वच्छतेची सोय कशी आहे, टॉयलेट बाथरूम? पाणीच नाही तर ती काय बोरिंगला जायचं, एक बादली, ती बी बोरिंगला पाणी नसतं, लाईट नसलं की पाणीच नसतं। आम्हाला एक बोर व्यवस्थित आपलं बोर होतं, ती बोर पाडलं त्यांनी। आणि बाथरूमला जायचं म्हणल्यावर रोडच्या पलीकडे जायचं, पुरी असते ती, काय असते ती, बाथरूमची सोय बी नाही। म्हातार मीच पडलं तिथं येताना, पाऊस होता ना तवा। हा, पाऊस होता, गाडीने धक्का दिल्यावर पडून आले मी त्या दिवशी। आम्हाला काय सोय नाही बाबा, काय तर करून द्या तुम्ही। तुमच्या रस्त्याची, पाण्याची, गटरीची, स्वच्छतेची सोय झाली पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हा, वाटतं त्याच्या नेत्या काय समस्या आहे तुमच्या? काय समस्या म्हटलं तर काय, संडासाची समस्या आहे, पाणी समस्या आहे। पाणी जाते, रस्त्या पलीकडे जावं लागतं बोरचं पाणी आणायला, ही पाणी बंद पडलं तर। आणि गडी माणूस कसं तर जाते संडासला पलीकडं, बाय माणूस कसं जायची, तास भरून उभं राहायची पलीकडे जायला संडासला। संडासं एक होते संडास काय चेडीत, असं समक्ष आहे। दुसरं काय, सगळी म्हणतात करून देतो, परवा म्हटलं परिवर्तन करायसाठी सक्षम नेतृत्व दिलं पाहिजे का नाही? या ठिकाणी दिलं पाहिजे की, तसं दिलं पाहिजे। हा, कोण निवडून येतं त्याला कधी बेलं तर त्यांनी काय म्हटलं बरं का, ते आता येणे त्यांची नाव आहे आपल्या किरण बाबा आहे, त्याला ते समोर सांगायला लागलो मी तसं करून दिलं तर लई भारी झाली। तुमच्या या प्रभागात आम्ही रामलीला कंपनीतून तिथं आहे, 500 मतं पुढं आहे आमची रामलीलाची। हा, ही सगळी गेली आमचीच आहे, रामलीलाची ही सगळी आमचीच आहेत। किरण गायकवाड शिवसेनेकडून, तर तुमच्या अपेक्षा काय ती या उमेदवाराकडून, काय काय तुम्हाला दिलं पाहिजे? मग काय आता सांगितलं तेवढंच, आपलं काय सोना चांदी आपलं काय नको, सगळं बाथरूम, रस्ता व्यवस्था झालं एवढंच, दुसरं काय नाही आम्हाला, दुसरं काय नको। आता प्रभाग 10 मध्ये आपण आलो आहोत, इथल्या समस्या कशा आहेत ती तुम्हाला तर बऱ्यापैकी माहिती आहे, बरोबर? कशा पद्धतीने निवडणूक लढवताय, कसा अजेंडा असणार आहे तुमचा? मी लहानाचा मोठा प्रभाग क्रमांक 10 मध्ये झालेलो आहे आणि मी ह्यांच्या सगळ्यात राहिलेलो आहे। माझं सुद्धा स्वतःचं पत्र्याचं घर इथं आहे। मी काय मोठ्या बंगल्या माडीत राहिलेला कार्यकर्ता नाही, मी बी ह्यांच्याहून सर्वसामान्य घरातून आहे। मला ह्यांच्या सर्व म्हणजे ह्यांच्या जी काय बी अडचणी आहेत ती सगळं मला माहिती आहे, काय ह्यांना पाहिजे काय नाही। आता तर तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकलेलं आहे सगळं, की ह्यांना काय समस्या आहे, त्या पाण्याच्या असेल, बाथरूम असेल, रस्ते असतील, परत बऱ्याच अजून अनेक अडचणी आहेत ह्यांना। पत्र्याचे घर आहेत, त्यांना घरकुल्यांच्या अजून योजना नाही किंवा कुठली योजना ही तर राबलेली नाही। जी कोण बी ह्याच्या पाठीमागं जे उमेदवार होते, निवडून आलेले मेंबर त्यांनी कुठलाही विकास इथं केलेला नाही। नुसतं मतापुरतं यायचं, मतं मागायची, ह्यांना सगळ्यांना सांगायचं आम्हाला निवडून द्या, आम्ही करतो। आज ग्रामपंचायत, अकलूज ग्रामपंचायत आशिया खंडामधील सगळ्यात मोठी आणि 1 नंबर ग्रामपंचायत होती, पण वास्तव बघितलं तर इथल्या जी लोक दाखवतात वेगळं आणि आतमध्ये ही कोण इथं बघायला सुद्धा येत नाही। आणि जर एखादा मेंबर इथं जुना कोण आला तर त्यानं हा करतो देतो म्हणायचं, परत ह्यांच्याकडे यायचंच नाही। 5 वर्षानं, 3 वर्षानं, 10 वर्षानं तोंड दाखवायचं, परत उभा राहिलो निवडून द्या,
एवढंच बोलायचं. हे अशा सगळ्या समस्या हित आहेत. आता जनतेकडूनच तुम्ही सगळं ऐकलेलं आहे. आता तुम्हाला निवडून का द्यावं जनतेनं प्रभाग 10 मधून? प्रभाग 10 मधून निवडून का द्यावं ह्याची समस्या अशी आहे की मी ह्यांच्यात राहिलेलो आहे आणि ह्यांना माहिती आहे की मी हे करू शकतो का नाही करू शकत ते. आता एवढ्या दिवस ह्यांनी लोकांना दुसऱ्या सगळ्यांना चान्स दिलायच की एकदा मला चान्स देऊन बघा. चान्स मला दिल्याशिवाय तुम्हाला कळणार आहे का काय मी काय करणार आहे काय ना. आता एवढ्या दिवस तुम्ही 40-50 वर्ष सगळ्यांना दिले की सगळ्याला निवडून दिलं चान्स दिलं. एक चान्स मला देऊन बघा. माझ्याकडून नाही झालं तर मी मला तुम्ही बोला ना येऊन गचुरं धरा माझं की तुला आम्ही निवडून दिलं आणि तू काय केलं म्हणून. तसं तुम्ही दुसऱ्याचं गचुरं धरू शकताय का? आमच्या प्रभागात जी उभं राहणार आहे जी लोकलचा इथला प्रभागातला आहे त्याला जसं बोलू शकतं तसं दुसऱ्याला तुम्ही बोलू शकताय का? दुसरा कुठला बी उमेदवार इकडं टाकला त्यांना हे बोलू शकतात का बाहेरचे उमेदवार? तसं मला बोलू शकतात ना. आज हे माझे मावशी आया बहिणी सगळ्या आहेत द्या मला येऊन डायरेक्ट म्हणू शकतात तू इकडे आणि हे का केलं नाही तू आश्वासन दिलं ते हे पूर्ण कर. ह्यांनी निवडून दिलं नाही दिलं तर मी हे करणारच आहे. निवडून देण्यासाठी मी हे करत नाही आणि येणाऱ्या काळात आपल्याला सगळ्यांना समजलंच की करीन का नाही करीन. त्याने ह्यांना बी माहीत आहे करणार आहे का नाही ते. तुमचं प्रभाग 10 मध्ये विकासाचं विजन कसं असणार आहे किंवा कोणकोणते विकास कामांवरती तुम्ही काम करणार? सगळ्यात पहिल्यांदा माझ्या प्रभागामधून मी पहिल्यांदा बाथरूमची व्यवस्था महिला असतील पुरुष असतील त्यांची सगळ्यात महत्त्वाची व्यवस्था म्हणजे बाथरूमची. दुसरी व्यवस्था आहे त्यांच्या राहण्याच्या घरांची. त्यांची जी पत्र्याची घरं आहे ती त्या घरांसाठी माझी अशी आट असेल की त्यांना घरकुलं किंवा बाकीच्या सगळ्या सुखसुविधा इथं मिळाव्या. रोड सगळं क्लिअर व्हावं. रोड अतिशय चांगलं व्हावं. खड्ड्यात 3-3 फूट 4-4 फूट इथं व्यंकटनगरमध्ये आमच्या वार्डामध्ये खड्डे आहेत. 4-4 5-5 दिवस पाण्याची व्यवस्था नाही. खड्ड्यात अख्खा माणूस खाली बसला का नाही मग त्यानं तांब्यानं पाणी काढायचं आणि वर एक जण थांबायचं आणि त्यानं वर उचलून द्यायची अशा अवस्था आहे. ती सगळं मी बंद करणार आहे. पूर्ण टोटल ती सगळ्या गोष्टी हितनं पुढं होणारच नाहीत. ह्यांच्याबरोबर कुठलीच गोष्ट ही होणार नाही एवढं आश्वासन मी देतो. आता शिंदे सेनेच्या शिवसेनेकडे म्हणजे ते आपले राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं आहे. त्यांच्याकडून काय तुमची चर्चा वगैरे झाली का किंवा तुम्हाला आश्वासन काय आशीर्वाद? मला भरपूर आश्वासन भेटलेलं आहे का तर त्यांनी पूर्ण मला सांगितलेलं आहे की निवड आपलं सरकार सत्तेत आहे. केंद्रात बी आपलं सरकार आहे राज्यात बी आपलं सरकार आहे. त्याच्यामुळं निधीची कसलीही कमतरता अकलूजमध्ये माझ्या वार्डामध्ये कुणाला सुद्धा कमी पडणार नाही. का तर निधी जे येणार आहे ती त्या चालू सत्तेचा आम्ही आहे ना. शिंदे मंत्री आहेत स्वतः एकनाथ साहेब शिंदे उपमुख्यमंत्री आहेत सगळं म्हणजे त्यांनी म्हणाल तीच गोष्ट होणार आहे. माझ्या वार्डातून मी कुठलाही निधी कसला जनतेला कमी पडू देणार नाही. जी मागेल ती हिथं ह्यांना मिळणार. आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे ग्रामविकास नगर विकास खातं मंत्रिपद त्यांच्याकडे आहे. त्यांच्या माध्यमातून मी ही पत्रामुक्त व्यंकटनगर माझा 10 नंबर वार्ड पूर्ण बी जेवढा वार्ड येईल तो मी पूर्णपणे पत्रामुक्त करूनच दाखवणार. करणार नाही करून दाखवणार. एकनाथ शिंदे साहेबांचा जो चिन्ह आहे धनुष्यबाण तर साहेब मुख्यमंत्री असताना जी ह्या महाराष्ट्रभर आता योजना राबलेली आहे लाडकी बहीण योजना ही एकनाथ शिंदे साहेबांनी अंमलात आणली. त्याच्या पुढं जे आता लहानांपासून म्हणजे बायकांसाठी लेडीजसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जी एसटीला अर्ध तिकीट आहे त्याचं पूर्ण श्रेय एकनाथ शिंदे साहेबांचं आहे. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही पूर्ण ताकदीनं लढवत आहोत. आणि एकनाथ शिंदे साहेबांचं बऱ्याच गोष्टी अजून सांगण्यासारख्या आहेत. लाडकी बहीण योजना असेल एस टीचं अर्ध तिकीट असेल 50% शेतकऱ्यांना अनुदान असेल ही पूर्ण योजना एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेल्या आहेत. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही पुढं पूर्ण असं ह्यांचा वारसा आम्ही सोबत घेऊन जाणार आहे. काय समस्याच्या काय अडचण येते तुम्हाला? संडास बांधा चांगली आणि गटार ही हितली पडली सगळी. किती वर्षापासूनची संडास आहे? संडास लय वर्षापूर्वीची आहे. त्यावर स्वच्छता वगैरे होती का नाही संडासची? स्वच्छता ही नुसतं इथं गाडी उभा होती तिथनं पाणी मारून जाते ती त्या ह्याच्यात दारापाशी. दारातच पाणी मारते? हां. आतमध्ये साफसफाई करत नाही ती? कोण करत नाही. ती म्हणते ती जाऊन अर्ज करा. कोण करायला जायचं? सगळं बाया चला चला म्हटलं तर येत नाही. त्या कोण म्हणता असं अर्ज करा? ती माणसं येणारी कर्मचारी होय? हां. आता ते आम्हाला काय माहिती. स्वच्छता पाहिजे आम्हाला. इकडे यायला पर्यंत नाही इतके घाण आहे आम्हाला माहित आहे का. एवढं स्वच्छता नाही की बसाय उठाय जागा नाही. इथं कसली वासन येईन बघा बरं तुम्हीच बघा आता इथं